त्यानंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते। कशेडी बोगद्यातून आता दोन्ही बाजूनी हलक्या वाहनांना वाहतुकीची परवानगी मिळाली आहे। मुंबईकडे आणि कोकणात जाण्यासाठी आता या बोगद्याचा वापर करता येईल आणि महाराष्ट्र दिनी कोकणवासियांना ही आनंदाची बातमी मिळाली आहे। अवजड वाहनांना मात्र बोगद्यातून परवानगी नसल्याचं समोर येत आहे। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अनुज जोशी सध्या आपल्या सोबत आहेत। अनुज, महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल आणि महाराष्ट्र दिनी कोकणवासियांसाठी आनंदाचीच बातमी म्हणावी लागेल। हो, नक्कीच कोकणवासियांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे आणि कशेडी बोगद्यामधून यापूर्वी कधीही दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आलेली नव्हती। सातत्याने याची मागणी होत होती की मुंबईकडून गोव्याकडे जसं जाण्यासाठी परवानगी दिलेली आहे छोट्या वाहनांना, तसेच गोव्याकडून मुंबईकडे जाण्यासाठी देखील परवानगी मिळावी। परंतु शिमगोत्सवात काय कोकणवासियांना देव पावला नाही, परंतु महाराष्ट्र दिनी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने ही परवानगी दिलेली आहे। छोटी वाहनं 40 किलोमीटर वेगाने आता मुंबईच्या दिशेला जाऊ शकतात, परंतु मोठी वाहनं म्हणजे बस असतील, खासगी वाहन, मोठ्या वाहनं असतील अवजड वाहतुकीची, ती मात्र कशेडी घाटातूनच जाणार आहे। नक्कीच अनुज, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।